नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2013 ते 2025 या दरम्यान झालेल्या TET पेपर क्रमांक 2 मधील मराठी व्याकरणाचे सर्वच्या सर्व म्हणजे एकूण 270 प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला मराठी व्याकरणाच्या प्रश्नांचं स्वरूप व सराव व्हावा। तत्पूर्वी तुम्ही जर आपलं ओयासिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड नसेल केले तर डाउनलोड करा। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे, किंवा डायरेक्ट प्ले स्टोरवरून सुद्धा तुम्ही ओयासिस करिअर पॉईंट असं सर्च करू शकता, जिथे तुम्हाला ओल्ड क्वेश्चन पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, जे तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सोडू शकता, व्ह्यूज करू शकता, विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहू शकता। त्याचबरोबर सब्जेक्ट वाईज तुम्हाला मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा उपलब्ध केलेत, म्हणजे सराव प्रश्नपत्रिका आहेत, तिथे तुम्ही ते सब्जेक्ट वाईज जॉईन करू शकता, व्ह्यूज करू शकता आणि प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ देखील स्वतंत्रपणे पाहू शकता। तर अधिक वेळ न घेता जो 2025मध्ये पेपर 2 झाला होता मराठी व्याकरणाचा, त्यामधील आपण प्रश्न वाचन करूयात। प्रश्न आहे, योग्य पर्याय वापरून मन पूर्ण करा। देखल्या देवा दंडवत। आरती प्रभू या नावाने काव्यलेखन करणारे साहित्यिक कोण? तर चित्र खानोलकर। पुढीलपैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर अमृतवेल। आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार ओळखा? तर स्वार्थी वाक्य आहे। कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा? षष्ठी अनेकवचन। इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता? तर आनंद। आता या सर्व प्रश्नांचं डिटेल जर आपलं स्पष्टीकरण पाहायचे तर TET पेपर 2 2025 आपण स्वतंत्र 30 मार्काचा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बनवलेला आहे, पण विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार फक्त प्रश्न उत्तरं घ्या पूर्णच्या पूर्ण 9 वर्षाचे, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत। पुढे आहे की पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल? तर विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, अ आ इ ई उ ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे सजातीय स्वर आहेत। धरणी या शब्दाचा लघु गुरु क्रम कसा असेल? तर लघु लघु गुरु पर्याय 4। झाकले माणिक चा योग्य अर्थ काय? तर योग्य अर्थ आहे साधा पण गुणी मनुष्य। पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा? तर पुढीलपैकी शुद्ध शब्द आहे पर्याय 2 वायू पुत्र। पुढीलपैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता? तर फुले हा शब्द गटात बसत नाही। वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा कर्मणी प्रयोग होतो। तुला हे पुस्तक आवडेल का या वाक्यात वगळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल? तर प्रश्नचिन्ह येणार आहे। पुढील प्रश्न आहे आपला की खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? तर अभंग गाथा। शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे? तर हे उपमेय आहे। तडाकड फोड नभ उडव उडू मख्खिका खडबडवी दिग्गजा तुडव रवी मालिका यात कोणता रस आहे? तर रौद्र रस आहे। तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तर प्रश्नार्थक। माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत? तर 3 नामे आली आहेत। विनिताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? तर पर्याय 2 विनिता लाडू खात असेल। हरिहर हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर हे इतरेतर द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। एकवीस नंबरचा प्रश्न राहिला आपला, स्वभाव प्लस उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? तर पर्याय 3 स्वभाव उक्ती। हरिहर आपण पाहिलं हा इतरेतर द्वंद्व आहे। पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर पर्याय 2 जरा।
24 नंबर आहे, पुढीलपैकी विरुद्धार्थीची योग्य जोडी कोणती? तर उत्कर्ष अपकर्ष. आता 25 ते 27 पॅसेज दिलेला आहे. 25 जो आहे की दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उत्तरात आलेले नाही? तर रडणारी व्यक्ती. 26 हे दुःखे कशासाठी येतात? तर कसोटी पाहण्यासाठी. 27 आहे, उतार्यातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो? सकारात्मक. आता कविता दिली आहे 28 ते 30. कळीसाठी कोण वाट पाहत आहे? सूर्याचा किरण. पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही असं म्हटलंय? तर सूर्य होण्याचा. आणि कवितेतील कळी म्हणजे कोण असावे? तर जन्माला येणारी मुलगी. बघा आता आपण 2024च्या पेपरचे वाचन करूयात. खालील अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? मग इथे शब्द दिले ते री वगैरे. तर यातून म्हण तयार होती की उधारीचे पोते आणि सव्वा हात रिते. आता शेवटचा शब्द येतो म्हणीतील रिते. मग रिते म्हणजेच काय? तर रिकामे. पर्याय 3. पुढे आहे की राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय? तर वसंत नारायण मंगळवेढेकर. वनवास या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? प्रकाश संत. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला. यांचे मिश्र वाक्य कसे होईल? तर पर्याय 3, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. पुढे आहे की षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर पर्याय 4, चाचीचे हे षष्ठीचे, त ई आहे सप्तमीचे. बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर पर्याय 4, नाम. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर औपचारिक पत्र. पर्याय 3. ए, आई, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे संयुक्त स्वर आहेत. सर्व लघुमात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता? तर कमळ. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा. जीवाचे रान करणे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर नवीन. पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पाखरू. आता याचं डिटेल जर तुम्हाला स्पष्टीकरण पाहिजे की तो गटात का बसतो का नाही बसत, त्यामागचा नियम कोणता, तर TET पेपर 2 2024 चा स्वतंत्र स्पष्टीकरणाचा व्हिडिओ बनवलेला आहे. या व्हिडिओचा उद्देश एवढाच आहे की फक्त 2013 ते 2025 पर्यंत आलेले मराठीचे प्रश्न आणि उत्तर आपल्या डोळ्याखालून जाणे. सूर्य उगवला हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? अकर्मक, कर्तरी. त्यानंतर आपला प्रश्न दिला आहे की वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजे रूपिका होय. पुढे आहे 2 शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर संयोग चिन्ह वापरतात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर दृष्टांत अलंकाराचे उदाहरण आहे. अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे? विस्मय. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? पर्याय 2, मनुष्य, गोड. अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? तर केवळ प्रयोगी, उभयान्वयी, शब्दयोगी. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यात कोणता अर्थ सूचित होतो? संकेतार्थ. कृतघ्न, घरजावाई, सुखद ही कोणत्या प्रकारची उदाहरणे आहेत? तर ही सर्व उदाहरणे तत्पुरुष प्रकारची आहे. नेक्स्ट आहे पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर याचे उत्तर 2 दिलेत परीक्षा भागानं, तरंगिणी आणि रत्नाकर. पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती? कृपण, कंजूस. 25 ते 27 पॅसेज दिलाय. 25 आहे की शबरीच्या आश्रमाजवळ फुललेल्या फुलांचे वैशिष्ट्य काय होते? फुले सुगंधित होती. या उत्तरातून विद्यार्थ्यांच्या मनावर काय ठसवायचे आहे? कष्टाचे महत्त्व. पुढीलपैकी कोणाचा उल्लेख उत्तरात आलेला नाही? दशरथ. 28 ते 30 कविता आहे. विनायकच्या मदतीस कोण आले आहे? तर भिंत. जडलंगर तुझिया पायी या ओळीतून काय सूचित होते? तर पारतंत्र्य.
दगडाचा पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, अलंकार चेतन गुणयुक्ती. आपण आता 24चे प्रश्न पाहिले. आपण जर ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केलं किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. ॲपमध्ये आपल्याला 2013 ते 2025 पर्यंत सर्व पेपर विषयानुसार तुम्हाला जॉईन करता येईल, ओल्ड पेपर. त्याचबरोबर ॲपमध्ये सराव पेपरसुद्धा उपलब्ध आहे. आता आपण 2021 मधील पेपरचे प्रश्न पाहूयात. शिखांचा ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? तर संत नामदेव. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे? उद्गार चिन्ह द्यावे. य य य य हे गण असणारे वृत्त कोणते? तर भुजंग प्रयात हे वृत्त आहे. उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार होतो? तेव्हा अनन्वय हा अलंकार होतो. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर अद्भुत या रसाचा स्थायी भाव आहे. माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तर माती कसदार. मधु लाडू खात असे या वाक्यातील आपल्याला काळ ओळखायचा आहे, तर तो रीती भूतकाळ आहे. पररूप संधीचे उदाहरण ओळखायचे आहे, तर नुमजे हे पररूप संधीचे उदाहरण आहे. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा, तर तत्पुरुष समासामध्ये गैरहजर आणि भवसागर असे दोनही शब्द आहेत. पुढे आहे अनुराग या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? तर प्रेम. विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी कोणती? तर विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली जोडी आहे सुलभ, सोपे. अचूक शब्द ओळखायचा आहे, तर आदरणीय हा शब्द अचूक आहे. दिलेली म्हण पूर्ण करायची आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी, पर्याय 4. सम्राट सिंह या नाटकाचे लेखक प्र के अत्रे. सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर ग्रेस. संबोधनयुक्त शब्दरूप ओळखायचा आहे, तर देवतांनो. पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्यप्रकार ओळखायचा आहे, तर तो आहे मिश्र वाक्य. भरधाव या शब्दातील उपसर्ग आपल्याला ओळखायचा आहे, तर तो आहे भर. आई वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? तर तीर्थरूप. मराठी वर्णातील आहा यांना काय म्हणतात? यांना स्वरादी असं म्हणतात. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा, तर तो आहे गुरु लघु लघु, पर्याय 1. पुढे उत्तर आहे 22 ते 24 मध्ये. दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर शिकण्याची आवड. गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा मिळाला? तर सुशेगाद. इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? ला दोल्चे व्हिता. वाऱ्यावर सोडणे म्हणजेच ओवाळून टाकणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर पृथक्करण, पर्याय 1. स ला ते स ला नाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? तर द्वितीय आणि चतुर्थी. वचनानुसार अचूक नसलेली जोडी, तर भाषण भाषण हे चूक आहे. भाषण भाषणने असं पाहिजे. क्रियापदाचे रूप नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता? तर तो भावे प्रयोग आहे. सुंदरा मनामध्ये भरली ही राम जोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर लावणी या प्रकारातील आहे. दोन 2020 मध्ये झालेला जो TET पेपर क्रमांक 2 आहे, त्या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्नांचं वाचन करूयात. प्रत्येक चरणात 12 अक्षरे व य य य य गण ही कोणत्या वृत्ताची लक्षणं आहेत?
तर ही भुजंगप्रायाची लक्षणं आहेत. शब्दालंकार प्रकारात मोडणारा अलंकार कोणता? तर श्लेष हा शब्दालंकार आहे. शुद्ध लेखनाच्या नियमानुसार अचूक शब्द कोणता आहे? तर निघृण हा अचूक शब्द आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ययाती ही साहित्यकृती कोणत्या साहित्य प्रकारातील आहे? तर ही ययाती ही कादंबरी या साहित्य प्रकारामध्ये येते. प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर कोणत्या निबंध प्रकारात करणे आवश्यक आहे? तर आत्मवृत्तात्मक निबंध प्रकारामध्ये प्रथम पुरुषी एकवचनी भाषेचा वापर होतो. तो म्हणतो मी येईन या वाक्यात किती विरामचिन्ह आहेत? तर या वाक्यामध्ये 3 विरामचिन्ह आहेत. पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? तर साजेसा हे पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण. अव्ययी भाव समासातील शब्द कोणता? तर गैरहजर. छते उन्हाची घराला नांदते जीव पोळती, फुफाट्याच्या वाहना पायामधुनी घालती, दाह त्यांच्या वेदनांचे झेलीत गेले पाहिजे. संदर्भीय काव्यपंक्तीत कोणता रस आहे? तर करुण रस आहे. फकीराचे अभंग या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत? तर फमू शिंदे. प्र के अत्रे यांनी कोणत्या टोपण नावांनी कविता लिहिल्यात? तर केशव कुमार या टोपण नावाने प्र के अत्रेंनी कविता लिहिल्या. खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते? तर कठोर व्यंजन आहे ठ. सव्यय अव्यय मिळून शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? तर 8. लिंग विचारान्वये चुकीची जोडी कोणती आहे? तर नाला ओढा. वचनानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर विहीर. खालीलपैकी प्रत्ययरहित विभक्ती कोणती? तर प्रत्ययरहित विभक्ती आहे प्रथमा. विजोड शब्द जोडी ओळखा. विजोड शब्द जोडी ओळखा. घर उमरा, फुल ताटवा, पाऊल वाटा, घोडा गोठा. तर घोडा गोठा. इथं घोडा तबेला असं पाहिजे होतं. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा असं विचारले. विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा. तर जवळपास, तर हे दूर पाहिजे होतं. रूप स्वरूप, रूप विद्रूप पाहिजे. सुपुत्र कुपुत्र हे मात्र अचूक झालं विरुद्धार्थी. ठीक आहे. त्यानंतर पळसाला पाने 3च, मनीला अर्थदृष्ट्या समांतर असलेली मन याच्यासारखीच मन. तर घरोघरी मातीच्या चुली. आधी जन्मलेला या शब्द समूहदर्शक शब्दांकरिता अचूक शब्द कोणता आहे? अनुज सूत द्विज अग्रज. तर आधी जन्मलेला म्हणजे अग्रज. एखाद्या वाक्यात बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला व्याकरणाच्या भाषेत काय म्हणतात? तर त्याला म्हणतात विधेय. तुम्ही मोरवाडीला निघालात, लोक तुम्हाला चोरवाडीला पोहोचवतील. वाक्प्रचार ओळखा. वाक्यप्रकार ओळखा. कोणतं प्रकारचं वाक्य असं विचारलंय? तर ते केवल वाक्य आहे, म्हणजे पर्याय 2. कोणत्या प्रयोग प्रकारात कर्म प्रथमांत असते आणि कर्ता प्रथमांत कधीच नसतो? तर तो कर्मणीमध्ये. बिकट वाट व ही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको ही अनंत फंदींची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर ही लावणी प्रकारातील आहे. सलील या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर सलीलचा समानार्थी शब्द आहे नीर, किंवा आपण त्याला पाणी म्हणतो. थंडी या नामासाठी योग्य विशेषण? तर थंडी कशी असते? तर गुलाबी असते. ठीक आहे. त्यानंतर मधू लाडू खात आहे या वाक्यातील काळ ओळखायचा आहे. मधू लाडू खात असे ना, मग असे म्हणलं की रीती भूतकाळ. त्यानंतर
तुम्हाला उतारा दिला आहे, उतार्यावर आधारित प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न क्रमांक 58 चं उत्तर आहे पर्याय 3 अनुभव घेणे. प्रश्न क्रमांक 59 चं उत्तर आहे पर्याय 4 बुद्धिवान व कल्पक मुलं. आणि 60 चं उत्तर आहे हुशार मुलांच्या पालकांचे. ठीक आहे. तर आता आपण 2018 मध्ये जो TET पेपर क्रमांक 1 झाला होता त्या पेपरचं वाचन करूयात. मी आंबे आणून आडी घालून ठेवलेत या वाक्याचा काळ ओळखायचा आहे. तर तो आहे पूर्ण वर्तमान काळ. एकवचन अनेकवचनी योग्य जोडी ओळखायची आहे, एकवचन आणि अनेक वचनाची. तर ती आहे वाढपी वाढपी. वाट वाटे होत नाही, वाट वाटा पाहिजे होतं. जोडी जोडे होत नाही, तर जोडी जोडवा जोड्या असं पाहिजे होतं, जोड्या जोडी जोड्या. चूक चुका चुकी, तर तिथं चूक चुका असं पाहिजे. ते 2 काय ते योग्य आहे. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. हकीकत वैभव पहाट आणि रहाट. ती हकीकत म्हणजे स्त्रीलिंगी, ते वैभव म्हणजे नपुसकलिंगी, ती पहाट म्हणजे स्त्रीलिंगी, तो रहाट. ठीक आहे. तर मग रहाट हा शब्द पुल्लिंगी आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखायचं आहे. चुकीच्या पद्धतीनं, तर कृत्य कृत्य हे चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप आहे. त्यानंतर आपले डावपेच आपल्यावरच उलटणे या अर्थाची म्हण ओळखायची आहे. आपले डावपेच आपल्यावरच उलटणे, त्याला म्हणू आपण गुरुची विद्या गुरुस फळाली, म्हणजे पर्याय 3. त्यानंतर सव्यापसव्य करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ. सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे. उपसर्ग घटित शब्द ओळखायचा आहे. तर कुसंगती हा उपसर्ग घटित आहे. त्यानंतर प्रत्यय घटित शब्द ओळखायचा आहे. तर प्रत्यय घटित शब्द आहे दिमाखदार. काय हाहाकार माजवला भूकंपाने या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह पाहिजे, तर उद्गारवाचक पाहिजे. त्यानंतर माझ्या घरी जागेची मुळीच कमतरता नाही, तर या वाक्यातलं अधोरेखित शब्दाची विभक्ती आणि घरीला अधोरेखित आहे. घरी री म्हणजे सप्तमी. त्यानंतर महाराष्ट्रात झालेल्या अवकाळी पाऊस प्रचंड नुकसान करून गेला या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही. विशेषण, विशेषनाम, सामान्य नाम, सर्वनाम आलेला नाही. ठीक आहे. ही जीवांची इतकी गर्दी आहे का रास्त, भरती मूर्खांचीच होत ना, एक तूच होसी जास्त या काव्यपंक्तीत पुढीलपैकी कोणता रस आढळतो, तर हास्यरस. त्यानंतर उतारा दिला आहे, उतार्यावर आधारित प्रश्न येतं. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आहे इतिहासात नोंद होईल असे काही करून दाखवण्याची संधी, म्हणजे पर्याय 3. 44चं उत्तर आहे पर्याय 3. त्यानंतर 45चं उत्तर आहे पर्याय 4. त्यानंतर 46 हे समानार्थी शब्दाची योग्य जोडी. तर समानार्थी अंबू सलिल, पाण्याचे समानार्थी हे योग्य आहेत. त्यानंतर विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी आगंतुक निमंत्रित. ठीक आहे. आगंतुक निमंत्रित ही बरोबर विरुद्ध अर्थ आहेत, कारण सुचिन्ह अचिन्ह काही मेळ लागत नाही. वामा म्हणजे श्री सुंदर आणि श्यामा म्हणजे काळी, म्हणजे ठीक आहे. तर योग्य जोडी असं तुम्हाला विचारलं होतं ना. ठीक आहे. तर योग्य जोडी हे समर संगरपण सारखंच होतं, म्हणून इथं पर्याय 1च बरोबर आहे. त्यानंतर बघा, पुढील नावामधून मंगेश पाडगावकर यांच्या कविता संग्रहाचे नसलेले नाव म्हटले, तर संहिता
हे त्यांच्या कविता संग्रहाचं नाव नाही. त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे, तर तो आहे कुर्मा अवतार पर्याय 2 मधील. त्यानंतर तद्भव शब्द ओळखायचा आहे, तर मैस हा तद्भव शब्द आहे. पुरुष नाटकाचे लेखक कोण आहेत, तर जयंत दळवी. पुरुष नाटकाचे लेखक आहेत जयंत दळवी. शिवप्रिया हा सामासिक शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचं उदाहरण आहे, तर बहुव्रीही समास. जलावतरण संधीचा योग्य विग्रह करायचा आहे. ठीक आहे, जलावतरण, जल प्लस अवतरण म्हणजे पर्याय 3. त्यानंतर दमयंती स्वयंवर या काव्याचे कवी कोण आहेत, तर दमयंती स्वयंवर हे रघुनाथ पंडितांचं आहे. भाववाचक नसलेले नाम, भाववाचक नसलेले नाम, तर ते आहे कार्य. तत्सम शब्द ओळखायचा आहे, तर विरक्त हा तत्सम शब्द आहे. या सत्तेत जीव रमत नाही हा काव्यसंग्रह कुणाचा आहे, तर हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसाळांचा म्हणजे पर्याय 3. त्यानंतर उभयानवी नसलेलं अव्यय ओळखायचे, तर वाह. आणि विद्यार्थ नसलेलं वाक्य, विद्यार्थ नसलेलं वाक्य माझ्यासाठी ही भाजी संध्याकाळला ठेव. आणि शेवटचं आहे वाक्य प्रश्न, पुढील नावामधून आत्मकथनपर पुस्तकाचे नाव ओळखा, तर गबाळ हे आत्मकथनपर पुस्तक आहे. त्यानंतर आता आपण 2017 जो TET पेपर क्रमांक झाला होता दुसरा, त्यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न वाचूयात. खालीलपैकी अतिशय विकृत किंवा चीड भावनेतून कोणता रस निर्माण होतो, तर रौद्र रस निर्माण होतो. आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते, निरभ्र. मधु लाडू खात असे वाक्यातील काळ ओळखायचा आहे, तर तो रीती भूतकाळ आहे. मनु प्लस अंतर हा पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता, तर मनवंतर. कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच पदाचा बोध महत्त्वाचा मानला जातो, तर बहुव्रीही समास. ऑप्शन नंबर 4. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता, तर दिनमणी. विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी कोणती, तर द्वेष मत्सर. अचूक शब्द ओळखायचा आहे, तर आशीर्वाद पर्याय क्रमांक 3 हा अचूक आहे. मन पूर्ण करा, नावडतीचे मीठ आळणी. जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण आहेत, तर कथासंग्रहाचे लेखक आहेत बाबूराव बागुल. प्रतिबंध करणे याचा वाक्प्रचार मज्जाव करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता, तर प्रित्यर्थ हा शब्द अचूक आहे. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत, तर द्वितीय आणि चतुर्थी पर्याय 3. अनेकवचनी शब्द कोणता आहे, तर वाटा हा शब्द अनेकवचनी आहे. वाट, वाटा. वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांचा परस्पर संबंध प्रयोगने दाखवला जातो. शाहीर काव्यात प्रामुख्याने कोणत्या रचना प्रकार येतो, पोवाडा, लावणी. चुकीचे समीकरण ओळखायचे आहे, तर संत नामदेव पसायदान हे चूक आहे पर्याय. दोन छोटी वाक्ये उभयान्वी अव्ययांनी जोडताना कोणता विरामचिन्हाचा वापर करतात, तर अर्धविराम. मालिनी या वृत्तातील गण कोणते, तर न, न, म, य, य. श्रीकृष्ण नवरा मीनवरी, शिशुपाल नवरा मीनवरी यात कोणता अलंकार आहे, तर हा क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय, तर माणिक गोडघाटे. संबोधन युक्त रूप कोणते, तर देवांनो हे संबोधन युक्त रूप आहे. ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. वाक्यप्रकार ओळखायचा आहे आपल्याला, तर वाक्यप्रकार आहे की केवळ वाक्य आहे.
अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा, तर अनु हा उपसर्ग आहे. वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा, तर तीर्थ स्वरूप. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम कोणता आहे, तर पर्याय क्रमांक 1 गुरु लघु लघु. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत, 2. आता पुढे आपल्याला पॅसेजवरती प्रश्न आहेत. उतार्यातून कोणाचे अभिनंदन केले आहे असा आपल्याला प्रश्न आहे, तर हुशार मुलांच्या पालकांचे. चव चाखणे याचा अर्थ अनुभव घेणे. आणि 2017 पेपर क्रमांक 2चा शेवटचा प्रश्न, राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे, तर बुद्धिमान व कल्पक मुलांचा. आता आपण 2016 पेपर क्रमांक 2च्या प्रश्नांवरती वाचन करूयात. याचे स्वतंत्र स्पष्टीकरणाचे 4ही पर्यायाचे स्पष्टीकरणासहित व्हिडिओ आपल्या चॅनलला उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक आहे. आपल्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा उपलब्ध आहेत, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा उपलब्ध आहेत. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखायची आहे, तर मूकनायक श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर हे बरोबर आहे. पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही, तर निशांत. तृतीया तत्पुरुष समासाचे उदाहरण ओळखायचे आहे, तर विषयुक्त. अन्य भाषेतून मराठीत आलेल्या नाटकांचे नाव ओळखायचे आहे, तर अजब न्याय वर्तुळाचा. मनाने तरुण असलेल्या नजरा नेहमीच भविष्याचा वेध घेत असतात. या वाक्याचा काळ ओळखायचा आहे, तर तो रीतिवर्तमान काळ आहे. योग्य प्रकारे केलेले अनेकवचन आहे, तर पेले. पूर्णा माईची लेकरे ही कादंबरी कोणी लिहिली आहे, तर गोनी दांडेकर यांनी लिहिली आहे. समानार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखायची आपल्याला, तर बघा मेध निरद ही जोडी चूक आहे. रुकार या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे, तर रुकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नकार, कारण रुकार म्हणजे संमती. कोलंबसाचे गर्वगीत ही काव्यरचना कोणाची आहे, तर कुसुमाग्रजांची आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. कोल्हापूरहून बांगलोरला पोहोचायला बरेच तास लागतात, तर उत्तर आपल्याला इथे कोल्हापूरहून म्हणलं तर पंचमी आणि बंगलोरला म्हणलं तर द्वितीया असे दोनही उत्तर आहेत. स्त्रीलिंगी शब्द ओळखा असा प्रश्न आहे, तर स्त्रीलिंगी शब्द आहे घडवंची. ती घडवंची. गटात न बसणारं नाव ओळखा, तर मिलिंद बोकील हे गटात न बसणारं नाव आहे. धातू साधित विशेषण ओळखायचं आहे, तर बघा नासका चतुर एकटे आणि सुती, तर नासका हे धातू साधित आहे. केवळ प्रयोगी अव्यय ओळखायचा आपला असा प्रश्न आलाय, तर वाहावा हे केवळ प्रयोगी अव्यय आहे. लेखन नियमानुसार अचूक शब्द, तर आपलं उत्तर आहे बघा विद्वत्तापूर्ण हे बरोबर आहे. पुढील शब्दांमधून संस्कृत उपसर्ग ओळखा, तर संस्कृत उपशब्द आहे परा. फारशी प्रत्यय ओळखायचा आहे, तर तो आहे दार. नंतर प्रश्न आहे की लांबलचक कंटाळवाणे भाषण ज्याला आपण एरंडाचे गुऱ्हाळ असं म्हणतो, पर्याय 3. कृतज्ञतेची प्रवृत्ती दर्शवणारी म्हण ओळखा, तर गरज सरो नि वैद्य मरो. झाडावरती चेंडू लटकती शेतामधून बॅटी, म्हणाल ते सारे होते उणे न कोठे काही. या काव्यपंक्तीतून कोणता रस आहे, तर अद्भुत रस आहे. चालती पुढे तो काय ऐट आनंद, अग्नीचा ओहळ ओहळतो जणू मंद. यातून कोणता अलंकार, तर उत्प्रेक्ष अलंकार आहे. पुढील वाक्यातून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखायचे आहे, तर काय कमालीची बेपर्वाई दाखवतात लोक. यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असल्यामुळे ते उत्तर बरोबर येणार आहे. पुढीलपैकी कोणत्या नावाचा प्रयोग असू शकत नाही, तर अकर्मक कर्मणी, कारण की कर्म असल्याशिवाय कर्मणी होणारच नाही. चुकीच्या पद्धतीने केले सामान्य रूप, तर जहरी. पुढे भावाचक नाम ओळखायचं आहे,
तर भाववाचक नाम आहे शूर, लालित्य, चपळ आणि आदित्य. तर यामध्ये लालित्य हे भाववाचक नाम आहे. बहुधा आपला एक प्रश्न राहिला आहे. बरोबर. सामान्य नाम नसलेला शब्द ओळखायचा आहे, तर ते आहे सुवर्णा. आता 58 ते 60 हे पॅसेजवर आधारित आहे. महात्मा फुले यांचा महाराष्ट्र या शब्दातून लेखकाला काय सुचवायचे आहे, तर पुरोगामित्व. यावरून हा प्रश्न डॅश डॅश सत्ताधारी वृत्ती स्पष्ट होते, तर उपरोध. आणि शेवटचा प्रश्न आहे भीषण म्हणजे काय, तर भयंकर. पुढे पाहूयात आपण. 2014 मध्ये जो पेपर क्रमांक 2 झाला होता TETचा, त्यामधील मराठी व्याकरणाचे प्रश्न पाहूयात. पुढील शब्दामधून अनेक वचनी शब्द ओळखा, तर शब्द, निरोप, मार्ग आणि वाटा. तर वाटा हा अनेक वचनी आहे. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगीची चुकीची जोडी ओळखायची आहे, तर गाडागाडी, मादामादी तर चुकीचे आहे, मादामादी तर नर मादी असं पाहिजे. त्यानंतर कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात, तर प्रथमेला प्रत्यय नसतो. तो साधू या देवळातच मुक्कामास असतो या वाक्याचा काळ ओळखायचा आहे, तर असतो म्हणले की आपल्याला माहिती आहे रीती वर्तमान काळ. तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता, तर भावे प्रयोग. पुढील वाक्यामधून विद्यार्थी वाक्य ओळखायचे. मनपूर्वक विद्यार्थी वाक्य, तर यामध्ये मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा हे विद्यार्थी वाक्य. ही न्यूनता सुखाची, चित्ता सदा विदारी, स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. तर रस ओळखा असं विचारले, तर करुण रस यामध्ये आहे. पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे, वाहुनिया दूर. तर उत्प्रेक्षा अलंकारे. आयजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ ओळखा, तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र. हळद लागणे या वाक्प्रचाराचा अर्थाचा वाक्प्रचार ओळखा, तर हळद लागणे म्हणजे 2 4 हात होणे, त्याला आपण लग्न होणे असं म्हणतो, म्हणजे पर्याय 1. पुढील शब्दात मराठी उपसर्ग ओळखा, तर मराठी उपसर्ग आहे पड. कोणता शब्द प्रत्यय घटित आहे, प्रत्यय घटित शब्द, तर प्रत्यय घटित शब्द आहे तुलना. अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द, तर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रव. आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा, आमंत्रितचा विरुद्धार्थी आहे आगंतुक. त्यानंतर चुकीच्या प्रकाराने केलेले सामान्य रूप ओळखा, तर दरवाजा, दरवाजा हे चुकीच्या प्रकारानं केलेलं सामान्य रूप आहे. द्य गोचर या संधीचा योग्य विग्रह, तर तो होईल दृक प्लस गोचर. अव्ययी भाव समासाचं उदाहरण ओळखायचं आहे, तर गैरशिस्त हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण आहे. पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम ओळखायचं आहे, तर दर्शक सर्वनाम म्हणजे हा, हे दर्शक सर्वनाम आहे. पुढील शब्दामधून विशेषण नसलेला शब्द ओळखा, तर आवाका, ठीक आहे, हे नाम आहे. त्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही, सालवाले, कारण दुखावले, कळवला आणि बसवले, ठीक आहे, तर सालवाले हे क्रियापद नाही, म्हणजे पर्याय 1. पुढील क्रियापदामधून प्रायोजक क्रियापद ओळखायचं आहे, तर प्रायोजक क्रियापद आहे देवविन. त्यानंतर पुढील शब्दामधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखायचा आहे,
तर लेखन नियमानुसार अचूक शब्द आहे पर्याय 3 मधील ऋणानुबंध. पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचं नाव ओळखायचं आहे. तर रंगनाथ पठारे यांची प्रसिद्ध कादंबरी आहे ताम्रपट. आहे मनोहर तरी हे कोणत्या प्रकारचं पुस्तक आहे? तर हे एक आत्मकथन आहे. ठीक आहे, हे आत्मकथन आहे. सुमिता देशपांडे यांचं आत्मकथन आहे. त्यानंतर गटात न बसणारा पद ओळखायचे. तर यापैकी गटात न बसणारं पद आहे अमेरिका. त्यानंतर रक्तपुष्प प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर महेश एलकुंचवार. उत्तम कांबळे यांनी कोठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे? तर ठाणे येथे झालेल्या. त्यानंतर तुम्हाला उतार्यावर आधारित प्रश्न विचारले तर प्रश्न क्रमांक 58चं उत्तर आहे परावलंबी. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे औदार्य आणि प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे समतोल. त्यानंतर 2013मध्ये जो झालेला पेपर क्रमांक 2 आहे, या पेपरमधील मराठी व्याकरणाचे प्रश्न वाचूयात. ज्या विद्यार्थ्यांना या प्रत्येक इयरचं विश्लेषण ऐकायचं आहे 4ही पर्यायासहित, तर ते विद्यार्थी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन पेपर क्रमांक 1चे 7 व्हिडिओ 7 वर्षाचे आणि पेपर क्रमांक 2चे 7 व्हिडिओ 7 वर्षाचे बघू शकता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, किंवा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे महाटेट एक्झाम, इथं सुद्धा ते तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा, पुढीलपैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही म्हटलंय? तर संपूर्ण बाळकराम. त्यानंतर पुढील समीक्षात्मक पुस्तकाच्या नावामधून नरहर कुरुंदकर यांचं पुस्तक ओळखायचं आहे. तर ते आहे धार आणि काठ. त्यानंतर पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? तर सुविचार प्रकाशन मंडळ, ते पुण्याचं आहे. पुढीलपैकी लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते? तर गंगाधर गाडगीळ. त्यानंतर योग्य जोडी ओळखायची आहे. श्रीनिवास विनायक कुलकर्णी, सोन्याचा पिंपळ. ठीक आहे, हेच योग्य आहे, कारण राम गणेश गडकरी सुदाम्याचे पोहे, तर हे रॉंग आहे. सुदाम्याचे पोहे कोलटकरांचे, श्रीपाद कृष्ण कोलटकर. चिंतामण कोलटकर आणखी एक चिमणराव, तर हे चिवी जोशीचे आहे आणखी एक चिमणराव. आणि बनगरवाडी हे व्यंकटेश मांडगुळकरांची कादंबरी आहे, म्हणून पहिलंच उत्तर बरोबर आहे. त्यानंतर तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तर तेच तुमचं लक्ष वेधून घेईल या वाक्यातील काळ ओळखा. तर या वाक्यातील तेच तुमचं लक्ष वेधून घेईल, भविष्यकाळ घेईल म्हटल्यानंतर काय होईल? भविष्यकाळ. त्यानंतर वाच्य प्लस अर्थ, तर योग्य रीतीने केलेली संधी, तर ते आहे वाच्यार्थ, म्हणजे पहिला पर्याय. पानसाप या सामासिक शब्दातील समासाचे नाव? तर पानसाप म्हणजे त्याला सप्तमी तत्पुरुष. समानार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखायची आहे. मद्य अपेय. ठीक आहे, मद्य अपेय. कारण वर्ण, कर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत, अविकृत हे काही नाही, परंतु पहिलं उत्तर बरोबर आहे. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी ओळखा. तर विरुद्धार्थी शब्द आहे अव्यय, पर्याय 2. गटात न बसणारा शब्द, तर तो आहे पाणी. गटात न बसणारा शब्द परत एकदा रिपीट केलं त्यांनी, तर तो आहे पुरुष. पुरुष. त्यानंतर उपसर्ग घटित शब्द, तर विशेष. प्रत्यय घटित शब्द, चराऊ हा प्रत्यय घटित आहे.
चुकीच्या पद्धतीनं केलेलं अनेक वचन, तर चुकीच्या पद्धतीनं तोंडले तोंडल्या हे चुकीच्या पद्धतीने, कारण तोंडले तोडली असं पाहिजे होतं, तोंडली. भिन्नलिंगी जोडी ओळखायची आहे. काया पगडी, शरीर देह, आकाश गगन, प्रकाश उजेड, तर ते शरीर आणि तो देह म्हणजे हेच भिन्नलिंगी आहे. चुकीच्या पद्धतीनं केलेलं सामान्य रूप ओळखायचं आहे. तर चुकीच्या पद्धतीनं बघा, नवरा नवऱ्या, बायको बायको, बरोबर आहे. मूल मुला, अपत्य अपत्ये, ठीक आहे. अपत्य अपत्ये, तर म्हणजे हे चुकीचं आहे, ठीक आहे. इथं अपत्या पाहिजे होतं ना, म्हणजे पर्याय 4च चुकीचं आहे. त्यानंतर बघा, हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला जाऊन मिळतात. या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाही? तर याच्यात भाववाचक नाम आलेलं नाही, विशेष नाम, सर्वनाम, सामान्य नाम येऊन गेले. त्यानंतर भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखायचं आहे. भाववाचक नामाचं चुकीचं रूप तर ते आहे वैविध्यता. आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोहोचवला जात असतो. या वाक्यातला प्रयोग ओळखा, ठीक आहे. तर या वाक्यातील प्रयोग आहे कर्मणी. एरे कुत्र्या खा माझा पाय या म्हणीचा योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर आपणाहून संकट ओढवून घेणे. चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखायचा आहे. तर चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढील वाक्यामधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखायचे, ठीक आहे. किती लोचट आहे हा माणूस, ठीक आहे. तिथं उद्गारवाचक पाहिजे होतं म्हणून तेच उत्तर आहे. त्यानंतर अफवावर आधारित बातम्या वार्ताहरांनी देऊ नयेत या वाक्यातील लेखन नियमानुसार किती चुका आहेत? तर इथं 5 चुका आहेत. विश्लेषणासाठी तुम्ही व्हिडिओ बघू शकता. त्याचबरोबर येणाऱ्या TET एक्झामसाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा सुरू केलेली आहे. त्यासाठी सुद्धा तुम्ही व्हॉट्सअपला आमच्या किंवा टेलिग्राम चॅनलला अपडेट्स आहेत, तिथं टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. कारण आम्ही या अगोदर 2013 ते 2021च्या अगोदर पेपरचं ॲनलाईज केल्या 7 वर्षाच्या, आणि त्यावर आधारित ही टेस्ट सिरीज आम्ही ती सेट केलेली आहे. त्यानंतर त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात या वाक्यातील चूक शोधायची आहे, ठीक आहे. तर वडील लहानपणीच, तर तिथं चूक आहे पर्याय 4 मध्ये, वडील लहानपणीच. त्यानंतर तुम्हाला पर्याय उतारा दिलाय. तर प्रश्न क्रमांक 56, संकेत म्हणजे काय? तर ठराविक नियम. दंभ या शब्दाचा अर्थ निवडायचा आहे ढोंग. कुत्सितपणा व करंटेपणा कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे यावरून लेखकाला? तर कुचकेपणा व शूद्र नाकारतेपणा म्हणजे पर्याय 4 58चा. त्यानंतर प्रगल्भ या शब्दातून लेखकाला कोणता अर्थ व्यक्त करायचा आहे? तर प्रौढ व समजूतदार. या मांडणीतून लेखकाची कशा तऱ्हेची भूमिका दिसून येते? तर सावधगिरीचा इशारा देण्याची. अशा पद्धतीने आपण 2013 पासून ते आतापर्यंत झालेल्या सर्व ओल्ड पेपरमधील या विषयाच्या प्रश्नांचे वाचन केलेले आहे. तत्पूर्वी तुम्ही आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे, या ॲपमध्ये जाऊन या सर्व विषयाच्या संदर्भाने ओल्ड क्वेश्चन पेपर सोडू शकता. त्याचबरोबर व्ह्यूज करू शकता आणि विश्लेषणाचा व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे मॉडेल क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सोडू शकता, व्ह्यूज करू शकता आणि त्याचे विश्लेषणाचे व्हिडिओ देखील पाहू शकता. धन्यवाद.